कनकला वाटत होतं शालिनीला भेटणं म्हणजे फक्त एक नकोसा त्रास. पण रूम नंबर 203 मध्ये तिची वाट पाहत असलेलं सत्य तिच्या आणि ध्रुवच्या नात्याला कायमचं बदलणार होतं. शालिनी खरंच ध्रुवचा असली चेहरा दाखवणार होती की हा तिचाच आणखी एक डाव होता? नमस्कार मंडळी, दिलकशीच्या भाग 102 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कनक आणि ध्रुव दोघंही आपापल्या कामात व्यस्त झाले होते, पण त्यांच्या आयुष्यातलं वादळ मात्र अजून शांत झालं नव्हतं. कनक एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी रात्रीची डिनर मीटिंग स्वीकारते आणि त्या मीटिंग नंतर तिच्यासमोर अचानक शालिनीचा फोन येतो. शालिनी तिला भेटण्यासाठी हट्ट करते आणि एक असा दावा करते ज्यामुळे कनकच्या मनात पुन्हा एकदा ध्रुवबद्दल प्रश्न निर्माण होतात. ध्रुवचा असली चेहरा दाखवणार आहे. शेवटी कनक शालिनीला भेटण्यासाठी रूम नंबर 203 कडे निघते, पण त्या खोलीत तिची वाट पाहताय तरी काय? शालिनीचं सत्य की ध्रुवची जोडलेलं आणखी एक गूढ? चला तर मग जाणून घेऊया दिलकशी भाग 102. एक दिवस गुडगावला राहून कनक कंपनीच्या कामाने पुन्हा दिल्लीला परत आली. 2 दिवसाचा गॅप पडल्यामुळे ध्रुववर वर्कलोड वाढला होता, त्यामुळे त्याने सुद्धा स्वतःला कामात गुंतवून घेतलं. रायचंदी इंडस्ट्री नवी असल्यामुळे तिच्याकडे कनकला थोडं जास्तच लक्ष द्यावं लागत होतं. त्यासाठी तिने सुद्धा स्वतःला रात्रंदिवस त्या कंपनीच्या कामात बुडवून घेतलं होतं. अशातच नील आणि सोनाली सकाळच्या फ्लाईटने मुंबईसाठी गेले होते. त्यामुळे तिला रायचंदी इंडस्ट्री सोबत थोडाफार सनशाईनचाही कारभार बघायचा होता. मॅम, हे बिझनेस असोसिएशन कडून लेटर आलं आहे, यावर तुमचे सिग्नेचर हवे. मोनाने तिच्या पुढे फाईल सरकवली. तसं तिने सुद्धा ते लेटर वाचत त्यावर साईन करून ती फाईल मोनाकडे परत केली. मोना, ते सनशाईन बजाज प्रोजेक्ट वर मीटिंग केव्हा ठेवली आहे? तिने लॅपटॉपमध्ये काहीतरी खुडबुड करत मोनाला प्रश्न केला. ते मॅम, तशी तर मीटिंग 2 दिवसानंतरची होती, पण त्यांच्या पीएचा आज सकाळीच कॉल आला. त्यांना आजच अर्जंट मीटिंग करायची आहे. तसं तर मी त्यांना आजचा दिवस बिझी असल्याचं सांगितलं, पण तरी ते कमीत कमी रात्री तरी थोडा वेळ द्या अशी रिक्वेस्ट करत होते. कनकने तिचं काम थांबवलं आणि ती विचार करू लागली. मॅम, आज दिवसभर तर शेड्यूल टाईट आहे, त्यामुळे दिवसभर तर टाइम नाही देऊ शकणार, पण जर डिनर मीटिंग ठेवली तर एखाद्या वेळेस. तिला विचार करताना पाहून मोनाने उपाय सुचवला. डिनर मीटिंग? डिनरसाठी मीटिंग ठेवावी की नाही याबद्दल मला खात्री नाही, कारण मी याआधी कधीच अशी मीटिंग केलेली नाही. तुझं काय मत आहे? कनकने तिच्या मनात असलेला सरळ मोनाला विचारला. मॅम, तुम्ही जर एक सेक्रेटरी म्हणून मला विचारत असाल तर मी हे म्हणेल की तुम्हाला जे योग्य वाटतं तोच निर्णय घ्या. पण जर तुम्ही मला एक मैत्रीण म्हणून विचारलं तर मी म्हणेल की जर रायचंदी इंडस्ट्री खरंच टॉपवर न्यायची असेल तर या गोष्टी ॲडजस्ट करत चालावं लागेल. कारण बिझनेस वर्ल्डमध्ये डिनर मीटिंग, नाईट फंक्शन हे अगदी कॉमन असतं. तुम्ही हवं तर बिग बॉस सोबत बोलून घ्या. मोनाने अगदी साफ मनाने कनकला उत्तर दिलेलं कनकला आवडलं आणि मग तिने मोनाला डिनर मीटिंग अरेंज करायला सांगितलं. वेलकम मिसेस किल्लेदार. मला वाटलं होतं इथे माझी भेट कंपनीच्या MD किंवा CEO सोबत होती, पण इथे तर तुम्ही स्वतः आलात. मीटिंग मध्ये आलेल्या बजाजने खांदे उडवत म्हटलं, पण त्याने मुद्दाम दिलेला टोला कनकला बरोबर समजला. मिस्टर बजाज, I have already seen this project so even. Now, you have to do this discussion with me on this project. You don't mind? तिने सुद्धा त्याला ॲटिट्यूड मध्ये उत्तर दिलं. तसं तो चेहऱ्यावर एक हलकी स्माइल घेऊन चेअरवर बसला. मोनाने पुढे लॅपटॉपमध्ये PPT ऑन केला आणि ती कनकच्या बाजूला उभी राहिली. मग कनकने चेअर थोडी लॅपटॉपच्या बाजूला सरकवली आणि तिने त्या PPTला बजाजला समजेल अशा भाषेत सांगायला सुरुवात केली. पण तो बजाज मुद्दाम मध्ये मध्ये प्रश्न विचारून तिला डिस्टर्ब करत होता.
तशी ती आता थोडी वैतागली आणि त्याला म्हणाली, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईल, पण कृपया आधी मला माझं म्हणणं पूर्ण करू द्या. कनकने पुन्हा एकदा प्रेझेंटेशनला सुरुवात केली. आता मात्र बजाज चुपचाप ती सांगत होती ते ऐकून घेत होता. मिस्टर बजाज, आता तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारू शकता. तिने असं म्हटलं तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला, जो थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या अल्बर्टने तिच्या जवळ आणून दिला. ती कामात असल्यामुळे तिने मोबाईल हातात न घेता डोळ्यांनीच खुणावत अल्बर्टला कोणाचा कॉल आहे ते विचारलं. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी जायचं असेल तर आपण ही मीटिंग नंतरसाठी पुढे ढकलू का? त्या दोघांमध्ये बघत समोर बसलेला बजाज म्हणाला. तसं कनकने रागारागात तिचे दात दातावर घट्ट केले आणि त्याच्याकडे बघत त्याला एक स्माइल देत ती म्हणाली, नो मिस्टर बजाज, हा वेळ स्पेशली तुमच्यासाठी ठेवला आहे, त्यामुळे मी तुमचीच क्युरी सॉल्व्ह करणार आहे. तिने अल्बर्टला खुणावलं. तसं अल्बर्ट पुन्हा 2 पावलं मागे जाऊन उभा राहिला. मग त्या बजाजने तिला खूप सारे प्रश्न विचारले आणि तिने सुद्धा त्याच्या मनाची शांती होत नाही तोपर्यंत त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. शेवटी त्याची सर्व प्रश्न संपली. तसा तो त्या प्रोजेक्टला ओके करून तिला बाय म्हणून निघाला. इफ वी कम फॉर डिनर मीटिंग, वुड यू लाईक टू हॅव डिनर? तिने त्याला जाताना बघत प्रश्न केला. तसा तो त्याच्या घड्याळाकडे बघू लागला. नाही, खरं तर आज वेळच नव्हता, पण हा प्रोजेक्ट माझ्यासाठीही खूप महत्वाचा आहे, म्हणून मी इथे आलो. थोड्याच वेळात मला विमानतळावर निघायचं आहे. माझ्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच सांगायचं तर तुम्ही जे काही समजावून सांगितलं ते मला खूप आवडलं. तो मनापासून तिला थँक्यू म्हणत निघून गेला. तसं तिने आता खुर्चीवर आरामात बसत तिची मान मागे टेकवली. जेवण करून घ्यायचं? तसंही आज खूप वेळ झाला आहे, मोना तिच्या जवळ येत तिला म्हणाली. मोनाचं बोलणं ऐकत तिने सुद्धा घड्याळ बघत तिची मान होकारात हलवली. चल, तू सुद्धा बसून घे आणि अल्बर्टला सुद्धा बोलव, कनक म्हणाली. तसं मोनाला तिचं कौतुक वाटलं, कारण मालक कधी एम्प्लॉई सोबत जेवायला बसताना मोनाने तरी बघितलं नव्हतं. मगाशी कोणाचा फोन होता? जेवण करत असताना कनकने विचारलं. तसं त्याने तिचा मोबाईल काढून तो तिच्या समोर ठेवला. ओके, बेबी कसा आहे? कनकचं जेवण झालं तसं कनकने टिशूला हात पुसत मोबाईल उघडला आणि त्याच्या सोबतच अल्बर्टला प्रश्न केला. छान आहे मॅम, मेरी काही दिवस आरामासाठी तिच्या घरी गेली आहे. त्याने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिलं. तोपर्यंत कनकचा मोबाईल सुद्धा ऑन झाला होता. पण आलेला कॉल बघून कनकला थोडं विचित्र वाटलं, कारण तो फोन शालिनीने केलेला होता. तुमचे बॉस कुठे आहेत? शालिनीचा आलेला कॉल बघून कनकने वैतागत अल्बर्टला क्वेश्चन केला. मेन ब्रँचला आहेत, बहुतेक आता निघतील घरी जायला. त्याला सुद्धा जी माहिती होती ती त्याने सरळ सरळ सांगितली. या कॉल बद्दल तुमचं बोलणं झालं आहे त्यांच्याशी? तिने तिचा अंगठा आणि तर्जनीमध्ये तो मोबाईल हलवत त्याचा डिस्प्ले अल्बर्टला दाखवत विचारलं. तसं त्याने त्याची मान नकारात हलवली. ठीक आहे, कॉल करून बघते, मग ठरवू आपल्याला किती सांगायचं आहे, असं म्हणत तिने शालिनीला कॉल केला. ओह, मिस ध्रुव किल्लेदार यांनी स्वतःहून फोन करायचे कष्ट घेतले म्हणायचे. तिकडून शालिनी मुद्दाम कनकला चिडवत म्हणाली. काय करणार बाबा, कधी कधी घाण साफ करताना घाणीतही उतरावं लागतं. माझंही तसंच आहे. ते सोड, तू सांग, तू का कॉल केला होता? कनकने दिलेल्या प्रत्युत्तराने इकडे शालिनीने तिची मूठ आवळली आणि ती कनकला म्हणाली, हा जो तुझा माज चढला आहे ना, तो 5 मिनिटात उतरवून फेकू शकते मी. तुला डेमो बघायचा असेल तर आत्ताच तुझ्या हॉटेलमध्ये थांबली आहे, त्या हॉटेलच्या रूम नंबर 203 मध्ये ये.
बाई बाई, माझा मांस तुला उतरवून फेकायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा तू कष्ट घेत नाही. किती ग बाई एखाद्याने आळशी असावं. ते काय आहे, मी आली पण असते, पण दुसऱ्याने सांगितलेली बिनकामाची कामं करायचं मी नीलच्या सांगण्यावरून बंद केलं आहे. तुला आठवत नसेल तर आठवण करून देऊ. कनक असं म्हटल्यावर शालिनी आता विचारात पडली, कारण तिला काहीही करून कनकला रूम पर्यंत आणायची होती. सध्या ध्रुवने तिच्या मागे माणसं लावल्यामुळे तिला बाहेर कनकला भेटणं शक्य नव्हतं. पण जर कनक स्वतःहून तिला भेटायला आली तर मात्र तिच्या हातात जॅकपॉट लागेल असं तिला वाटत होतं. अगं येऊन तर बघ, या रूम मध्ये ध्रुव आणि मी कितीतरी वेळा आलो आहोत. तू एकदा येऊन बघितलं तर तुला सुद्धा त्याचा गंध जाणवेल. आता शालिनी मुद्दाम थोड्या लाडीक आवाजात म्हणाली, हे बघ शालिनी, माझी आत्ताच एक प्रोजेक्टवर मीटिंग संपली आहे आणि मला आता घरी जायचं आहे. तुला जी ही तुझी बकवास करायची असेल ती तू हवं तर ध्रुवला कॉल करून त्याच्यासोबत करत बस, पण माझं डोकं खाऊ नको. मला असं वाटलं की खरंच एखाद्या वेळेस तू काहीतरी कामाचं बोलण्यासाठी फोन केला असशील, म्हणून मी कॉल बॅक केला. पण नाही, तू पहिलेही बिनकामाची होती आणि आताही तशीच आहे. असं म्हणत कनक फोन कट करणारच तोच शालिनी तिकडून घाईघाईत म्हणाली, नाही कनक, प्लीज फोन ठेवू नको. आज काहीही करून मला तुझ्याशी भेटायचं आहे. मला तुला काहीतरी खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे. काहीतरी असं जे तुला ध्रुवचा असली चेहरा दाखवेल. प्लीज तू एकदा येऊन मला भेट. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. शालिनीची रिक्वेस्ट ऐकून कनक आता विचारात पडली आणि तिने फोन ठेवला. थोडा विचार केल्यावर तिने ड्रायव्हरला बोलवून मोनाला घरी सोडायला सांगितले. मोना गेल्यावर ती अल्बर्टला म्हणाली, तसं तर शालिनीला भेटण्याची माझी काही इच्छा नाही, पण आज नाही गेली तर ती पुन्हा मला कॉल करेल, भेटण्यासाठी गळ घालत राहील. मला असं वाटतं की तोपर्यंत मला गळ घालेल जोपर्यंत मी तिला जाऊन भेटत नाही. त्यामुळे असा विचार करते की अजून काही दिवस हा ताण डोक्यावर घेण्यापेक्षा आज काय असेल ते मोडून टाकू. तिच्या या बोलण्यावर अल्बर्टने सुद्धा त्याची मान होकारात हलवली. मग ते दोघेही उठून रूम नंबर 203 कडे निघाले. कधी कधी एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं सत्य ऐकण्यापेक्षा ते सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं जास्त वेदनादायक असतं. कनक शालिनीवर विश्वास ठेवत नव्हती, पण तरीही तिच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला होता. शालिनी एवढ्या आग्रहाने तिला रूम नंबर 203 मध्ये का बोलवत होती? तिला खरंच ध्रुवचा असली चेहरा दाखवायचा होता की कनकला तिथे बोलवण्यामागे शालिनीचा आणखी काही डाव होता? आणि या सगळ्यात मोठा प्रश्न, कनकने आज घेतलेला हा निर्णय तिच्या आणि ध्रुवच्या नात्याला एक नव्या वळणावर घेऊन जाणार होता का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. आणि हो, तुम्हाला काय वाटतं, रूम नंबर 203 मध्ये कनक समोर नेमकं काय येणार आहे? तुमचा अंदाज कमेंट मध्ये नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही कथा नक्की शेअर करा. तुमचा एक लाईक, एक छोटीशी कमेंट मला पुढचा भाग लिहिण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. पुन्हा भेटूया दिलकशीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत राहा, वाचत राहा आणि माझ्यासोबत या कथेच्या प्रवासातही असंच जोडलेले राहा.